नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत. ते म्हणजे सामान्य अध्ययन. जो काही आपल्या डिपार्टमेंटल PSIला अनेक सारे विषय आहेत सामान्य अध्ययनामध्ये. त्यामध्ये आहे महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताचा आहे, त्यानंतर भूगोल आहे. त्यामध्ये भूगोल आहे, भूगोलामध्ये काय भारत आणि महाराष्ट्र व महाराष्ट्र. त्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे तिन्ही कंटेंट आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, नवीन आर्थिक धोरण. तर हा देखील कंटेंट आहे. त्यानंतर आणखी एक आहे परराष्ट्र संबंध. तसेच त्यालाच काय म्हणतो आपण, भारताचे शेजारील देशाशी असलेले संबंध. हा देखील टॉपिक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि राज्यघटना तर माहितीच आहे, राज्यघटना. तर हे काही कंटेंट आहेत सामान्य अध्ययनामध्ये. मग त्यापैकी सर्वांचा आवडता आणि ज्या सब्जेक्टला सर्वजण जास्त वेळ देतात परंतु त्यामधून बेनिफिट थोडंसं कमी मिळतं, तो म्हणजे इतिहास. मी असं का म्हटलं तुम्हाला, तर अनेक विद्यार्थ्यांकडे बघतो, सर्वात जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे एकाच विषयाचे पुस्तक असतात, ते म्हणजे इतिहासाचे. जास्तीत जास्त इतिहास. कारण पण त्याला त्याच पद्धतीचं आहे. कारण या विषयाची डेप्थ जी आहे ती खूप जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो काही सब्जेक्ट आहे फक्त आपल्याला डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसाठी आहे, मेन्सला आहे का आपल्याला नाही. परंतु कंबाईनला किंवा राज्यसेवेला किंवा गट कला हे मात्र कुठे येतं, पूर्व आणि मुख्यला दोन्हीकडे आहे. त्यामुळं पूर्व परीक्षेप्रमाणेच त्याचा दर्जा देखील असणार आहे. म्हणून काही महत्त्वाचे कंटेंट जे आहेत, ज्यावेळेस म्हणजे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेला आयोगामध्ये वेळोवेळी तुम्हाला विचारले जात आहेत, त्यावरतीच आपण एक योग्य पद्धतीनं काही पॉईंट काढलेले आहेत. ते जर पॉईंट तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर येणाऱ्या काळामध्ये इतिहासामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळते. म्हणजे बघा, कोणतंही बुक बघा इतिहासाचं, तुम्ही डायरेक्टली नवीन बुक घेतलं की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण ते वाचून काढत असतो. परंतु ती अभ्यासाची योग्य पद्धत नाही. कारण आपण स्पर्धा परीक्षा करत आहोत. आपल्याला काही 4 ओळीमध्ये आन्सर द्या किंवा कारणे द्या, अशा पद्धतीचे प्रश्न आयोगाच्या परीक्षेमध्ये पडत नाहीत. त्यामुळं जास्तीत जास्त फोकस काय पाहिजे आपलं, हे मुद्दे आहेत कोणते की ज्यावरती दरवर्षी आयोग प्रश्न विचारतो. आणि MCQ आयोगात आलेले आहेत कोणकोणते, 2011 ते 2025 पर्यंत. ते आधी तुम्हाला करून घ्यायचे. नंतर मग बाकीचं कोणतंही पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. एक वेळा हा टॉपिक केला की लगेच त्या टॉपिकवर आलेले सर्व काही MCQ जे आहेत ते तुम्हाला योग्य पद्धतीने करायचे आहेत. मग आपण जास्त वेळ न घालवता भारताच्या इतिहासामध्ये कोणकोणते टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती आयोग प्रश्न विचारत असते हे आपण बघून घेऊया. बघा, पहिला आहे कायदे. मग कायदे म्हणल्यानंतर कधीपासूनचे आले, इंग्रजांनी केलेला भारतातील पहिला कायदा कोणता, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, नियामक कायदा. तेथून 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. असे अनेक सारे कायदे केलेले आहेत. पण हे सर्वच कायदे आपल्या पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत का, तर नाही. तर त्यापैकी बघा, 1909चा कायदा ज्यावरती आयोग प्रश्न आलेले आहेत, 1909 असेल, 1919चा असेल आणि 1935च्या, या 3च कायद्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न पडतात. 1909ला 21मध्ये आलेला होता, 1919वर आत्ता आलेला आहे 2023मध्ये, आणि 1935ला 2017च्या काहीतरी ह्याला आलेला आहे, म्हणजे पूर्व परीक्षेला आलेला आहे. आणि परत 1909ला कंबाईनची जी काही पूर्व परीक्षा झाली 2024ची, त्यामध्ये देखील आलेला आहे. आणि 1919ला म्हणजे 1919चा जो काही कायदा होता त्यामध्ये कालची जी काय आपली
राज्यसेवा पूर्व झाली त्यावर देखील प्रश्न आलेले आहेत. मग आता हे कशा पद्धतीने आपल्याला समजणार, तर या कायदे टॉपिकवर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेला कोणता प्रश्न आला मी आधी तुम्हाला दाखवतो. कारण प्रत्येक गोष्टीला पुरावा महत्त्वाचा असतो. जे काही लॉजिक आहे ना ते लॉजिक विनाकारण मांडलं जात नसतं. तर आपण बघू शकतो की 1919च्या कायद्यावरती कशा स्वरूपामध्ये प्रश्न आलेला आहे. हा 2023चा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI. म्हणून मी जे काही घटक सांगत आहे त्यावरती फक्त फोकस करा. 1919च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या तरतुदी होत्या अशा स्वरूपातील हा प्रश्न आहे. म्हणजे एक एक कायदे मी आता कायदे या कंटेंटमध्ये मग 1909चा कायदा सांगितला, 1919चा कायदा सांगितला आणि 1935चा कायदा सांगितला. आता 2021मध्ये जर गेला तर यावरती प्रश्न आलेला आहे. 2021च्या पूर्व परीक्षेला 1935च्या कायद्यावरती प्रश्न आलेला आहे. तो कशा स्वरूपात आहे तो देखील आपण पाहूया. त्यानंतर पुढील महत्त्वाचा टॉपिक आहे हिस्ट्रीमधील, परंतु आधुनिक भारताचा म्हणतो मी, आणखी आपण महाराष्ट्र पाहिलं नाही. त्यामुळे पुढील टॉपिक आहे भूसुधारणा चळवळी किंवा ब्रिटिशांची कर व्यवस्थापन त्याला म्हणता येईल. ब्रिटिशांची कर सुधारणा चळवळी किंवा त्याला आपण ब्रिटिशांची भूसुधारणा कायदे देखील आपण त्याला म्हणू शकतो. मग त्यामध्ये काय काय येणार, त्यामध्ये रयतवारी, महलवारी किंवा कायमधारा किंवा अनेक सारे आहेत. पुढे मौजेवारी पण आहे, मौजेवारी. त्यानंतर त्यांची सुरुवात कोठे झाली, कोणत्या भागामध्ये त्या लागू झाल्या आणि ते लागू करणारे अधिकारी किंवा गव्हर्नर जनरल कोण होते, अशा स्वरूपामध्ये अनेक सारे प्रश्न डिपार्टमेंटला येऊन गेलेले आहेत. 2017च्या परीक्षेत त्यावरती एक प्रश्न देखील येऊन गेलेला आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरल आत्ताच मी दाखवल्यास म्हणजे गव्हर्नर जनरल तर आत्ताच 2023ला लॉर्ड रिपनवर आलेला प्रश्न आहे. रिपन ते पण आपण बघूया. हां, हे आहे 2023चा लॉर्ड रिपनवरील आलेला प्रश्न. म्हणजे गव्हर्नर जनरल या टॉपिकनुसार लॉर्ड रिपनचा ठराव म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव त्याने केला, त्याला आपण मॅग्ना कार्टा म्हणतो. तो कोणत्या वर्षी संमत झाला वगैरे वगैरे. मग त्यामध्ये आपण आन्सर पण दिलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे पूर्व परीक्षेचे जेवढे काही तुमचे पेपर झालेले आहेत 2011 पासून 23 पर्यंतचे, शक्यतो आपण त्यामध्ये 11चे कसे होतं अभ्यासक्रमाला मॅच होत नव्हते. 2017 पासून ते 2023 पर्यंतचे सर्व प्रश्न टॉपिक वाईज तुमचे विश्लेषण केलेले आहेत आणि त्याचंच हे काय बुक देखील आहे. त्यानंतर आणखी काही पुढील टॉपिक बघूया आपण. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी आपल्या नंबरवरती मेसेज वगैरे करू शकतात. त्याची जी काही त्याची फीस आपण ठेवलेली आहे ती तुम्ही पेड करून तुम्हाला ते मिळून जाईल. मग त्यामध्ये परराष्ट्र संबंध असेल, खाजगीकरण असेल, सर्वच्या सर्व, इतिहास आहे, भूगोल आहे, सर्वच आहे त्यामध्ये. त्यानंतर पुढील कंटेंट बघूया. त्यानंतर ब्रिटिशांचे धोरण आहे सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय धोरण. बघा या कंटेंटवरती देखील 2023मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. एक आलेला आहे काय म्हणजे अणुउद्योगीकरण एक कन्सेप्ट आहे. उद्योगीकरण म्हणजे काय किंवा ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने लूट केली त्यावर देखील प्रश्न 2023मध्ये येऊन गेलेले आहेत. त्यानंतर 1857चा उठाव व त्याचा काय परिणाम. त्यानंतर या कंटेंटवरती तर कंबाईनसह राज्यसेवेला देखील प्रश्न असतात. त्यानंतर पुढे आहे भारतातील शिक्षणाची वृद्धी आणि विकास. तो 2023मध्ये देखील प्रश्न आला आहे. तो कोणता प्रश्न आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा प्रश्न आहे 2023मधील, जो की आपल्या विश्लेषणामध्ये देखील आपण त्याचं करून दिलेलं आहे. बघा काय म्हणतं, श्रीमती विल्सन मुंबईसाठी म्हणजे मुलींसाठी मुंबईत 3 शाळा त्यांनी काय चालवलेल्या होत्या. स्कॉटिश मिशनऱ्यांनी पुण्यामध्ये पहिली इंग्रजी शाळा सुरू केली आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मिशनरी लोकांनी केलेला होता. म्हणजे योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. हा प्रश्न त्या टॉपिकवरील आहे. भारतातील प्राथमिक शिक्षण किंवा भारतातील सुरुवातीच्या काळामधील शिक्षण कशा स्वरूपामध्ये चळवळ निर्माण झाली होती, अनेक मिशनरी लोकांनी कशा पद्धतीने त्यामध्ये सहभाग देखील घेतलेला होता, त्या प्रश्नाचं योग्य विश्लेषण देखील आपण करून दिलेलं आहे. म्हणजे जे कंटेंट मी तुम्हाला सांगत आहे त्यावरील प्रश्न देखील मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे
आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे कसं असतं, ज्या काही गोष्टी तुम्ही सिद्ध करत आहे त्याला पुरावे लागतात, फक्त हवेमध्ये बोलून चालत नाही. त्यामुळं मी प्रत्येक कंटेंट आणि प्रश्न कोणता आला हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढील कोणता कंटेंट आहे, म्हणजे आत्ताचा कोणता बघितला आपण, भारतातील शिक्षणाची वृद्धी आणि विकास बघितला. त्यानंतर भारतातील वर्तमानपत्राचा विकास असेल, सामाजिक सुधारणा चळवळी असेल, मग त्यामध्ये सामाजिक असेल, धार्मिक असेल आणि सांस्कृतिक असेल. काँग्रेसची स्थापना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या स्थापनेवर एखादा प्रश्न पडतो, स्थापना आणि त्याची जी काही अधिवेशनं वगैरे आहेत ते पण आपण बघून घ्या, अधिवेशनं आणि स्थापना. आणखी एक आहे काँग्रेस पूर्व संघटना, तो पण आपण बघूया. आता कोणते कोणते प्रश्न त्यावर आलेले आहेत हे पाहून घ्या. 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. 2021ला राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे महत्त्वाचं काय, हे कंटेंट खूप महत्त्वाचे आहेत मी जे की तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर पुढे आहे मवाळ कालखंड असेल. मवाळ कालखंडामध्ये मग जे काही वंगभंग आंदोलनासारखी जे काही आंदोलनं आहेत त्यावर देखील तुम्हाला प्रश्न असतात. जहाल कालखंड असेल, बंगालची फाळणी किंवा वंगभंग आंदोलन. मुस्लिम लीगवरती 2023लाच तुम्हाला प्रश्न आलेला आहे आणि स्थापनेवरती आलेला आहे मुस्लिम लीगच्या. गदर आणि होम रूल चळवळी आहेत, मग त्यामध्ये आणि पेजंटचं वगैरे काम असेल. त्यानंतर सत्याग्रह असतील, महात्मा गांधीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळातील त्यांनी जे काही आंदोलन असतील किंवा सत्याग्रह केलेले आहेत त्यावर देखील तुम्हाला एखादा प्रश्न पडण्याची दाट शक्यता असते. म्हणजे चंपारण्य असेल, खेडा असेल किंवा रॉलेट कायदा असेल, हंटर कमिशनच्या विरोधामध्ये केलेलं आंदोलन असेल किंवा बारडोलीचं आंदोलन असेल. तुम्हाला सिक्वेन्स लावा वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न त्यावरती असतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचा टॉपिक आहे असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ. त्यानंतर स्वराज्य पार्टीची कामगिरी, सविनय कायदेभंग, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, राष्ट्रीय चळवळ आणि 1942 जे काही चले जावचे आंदोलन होतं त्यावर देखील योग्य पद्धतीने प्रश्न बनवून वगैरे तयार केले जातात आयोगाकडून. क्रांतिकारी चळवळ व सुभाषचंद्र बोस यांची जी काही चळवळ होती. आणि अशा पद्धतीने हा जो संपूर्ण टॉपिक आहे आपण टेलिग्रामवर देखील टाकलेले आहेत. हे सर्व काही कंटेंट कोणते महत्त्वाचे आहेत आणि कोणते कशा पद्धतीने तुम्हाला पूर्वपरीक्षेला त्यावर प्रश्न आलेले आहेत. हा झाला घटक कशाचा, भारताचा. आता बघूया आपण महाराष्ट्राचा पण पाहणार आहोत आपण लगेच. बघा, हा घटक आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये काय विचारणार, 1857च्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, त्यामध्ये सामाजिक बदल कशा पद्धतीने झाले, आर्थिक बदल असतील किंवा प्रशासकीय बदल असतील त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा प्रयत्न असतो. 1857चा उठाव असेल, काँग्रेसची जी काही संघटना वगैरे आहे त्यांची अधिवेशनं जेवढी काही महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत शक्यतो त्यावरती फोकस असतं आयोगाचं. त्यानंतर असहकार चळवळ पण विशेष महाराष्ट्राच्या संदर्भात. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ पण महाराष्ट्राशी निगडीत असलेल्या चळवळी, मग त्यामध्ये जंगल सत्याग्रह असेल किंवा जे काही मीठ सत्याग्रह देखील महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत त्यावरती देखील अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. क्रांतिकारी चळवळी असेल, क्रांतिकारी चळवळी मग वासुदेव बळवंत फडकेपासून ते आपल्याला सावरकरांपर्यंत प्रश्न असतात. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी असेल, कामगार चळवळीवर पण तुम्हाला 2023 एक प्रश्न पडून गेलेला आहे. त्यानंतर दलित चळवळी असेल किंवा ब्राह्मणोत्तर चळवळीवर देखील प्रश्न असतात. आदिवासी आणि शेतकऱ्यांचे उठाव जे आहेत त्यावर एक प्रश्न 2023 तुम्हाला आलेला आहे. कायदा कोणता केला, 1875च्या उठावावरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे त्यावर. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा असेल, अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील वर्तमानपत्राचा इतिहास असेल आणि समाजसुधारक तर आहेतच आहेत, जवळपास भरपूर समाजसुधारकावर ते, परंतु महात्मा फुले असेल, BR आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील, जास्त प्रश्न त्यावरती असतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर स्ट्रॅटेजी काय, म्हणजे स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असावी किंवा अभ्यास कशा पद्धतीचा करावा, म्हणजे कोणत्याही एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, या इतिहासाचा अभ्यास करत असताना
तुम्हाला कोणतंही मार्केटमधील जे व्हेरीफाईड पुस्तक आहे किंवा चांगल्या पद्धतीचं दर्जाचं पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. पुस्तक घेतल्याच्या नंतर जे कंटेंट मी तुम्हाला सांगितले ते कंटेंट आहेत का त्या बुकमध्ये ते तुम्ही चेक करायचे आणि लागलीच ते कंटेंट वाचन करायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही इतिहास पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचन करत बसू नका. पहिले पान ते शेवटचे पान जे काही असेल ते असेल. मग काय करायचं तर समजा आता एक कंटेंट आहे कोणता 1857चा उठाव हा एक कंटेंट आहे. त्या बुकमधून हा टॉपिक करायचा. म्हणजे काय 1857च्या उठावावरती जवळपास एक 15 ते 20 जर पेजेस दिलेला असेल त्याने तो टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचा, समजून घ्यायचा कन्सेप्ट काय. नंतर याच 1857च्या उठावावर 2011 ते 2025 पर्यंत जेवढे काही प्रश्न आलेले आहेत, कंबाईन गट क असेल, कंबाईन गट ब असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा मेन्स असेल, तिकडं पण आहे तो सब्जेक्ट. त्या सर्वांचे प्रश्न कोणते आलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचे. त्याचाच फायदा होणार आहे. फक्त जर पुस्तक वाचत राहिला तर मात्र आपला निकाल येऊ शकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करायचे आणि फक्त हे इतिहासाच्याच बाबतीत नाही, मग त्यामध्ये समाजसुधारक असतील किंवा भूगोल असेल, त्यानंतर राज्यघटना असेल, राज्यघटना जर अशा पद्धतीने तुलना करून अभ्यास केला तरच यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत. अन्यथा जो पारंपरिक अभ्यास आहे म्हणजे तुम्ही एकदा तुम्ही एक पुस्तक सुरू केलं की त्याचा शेवटच काढतात, तर ही पद्धत चुकीची आहे. प्रत्येक टॉपिक करा. मी काय म्हणतोय, पुस्तक करण्यापेक्षा टॉपिक करा आणि त्या आयोगाचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. तरच या प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळणार आहेत. तसेच आणखी जर कोणती अडचण असेल तरी देखील तुम्ही आपल्या या नंबरवरती मेसेज करू शकता किंवा कॉल वगैरे करू शकता. पुढील अभ्यास नवीन सुरू करण्यासाठी देखील असेल तरी. असं काही नाही, आपण नेहमी 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असतो, प्रत्येकांना बोलतो आणि योग्य पद्धतीने गायडन्स देखील करतो. चला त्याच ठिकाणी थांबूया आणि मग तुमचा एक प्रश्न पण असेल ते म्हणजे बुक कोणतं घ्यायचं. आता मी काही या ठिकाणी कोणत्याही पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, परंतु मी माझ्या नोट्स पण काढलेले आहेत. सोबत तुम्हाला लागलंच तर साहेबराव घाटळ सरांचं महाराष्ट्राचा इतिहास किंवा हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल प्रत्येक विषय वाईज तर समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, तेवढंच करा. आणि बाकीचे मग 21,000 सारखे जे काही पुस्तक आहेत त्यातून वगैरे तुम्ही प्रश्न करू शकता. चला त्याच ठिकाणी आपण थांबूया.